नांदेडचे काही रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला सायकलने निघाले आहेत। गोदावरीचं पवित्र जल घेऊन निघालेल्या या 3 सायकल स्वारांचा प्रवास सुमारे 1151 किलोमीटरचा असणार आहे। छत्रपती रायडर्स या सायकलपट्टूच्या समूहातील हे सदस्य नांदेड ते अयोध्या हा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत। त्यांच्या या धाडसी प्रवासाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या। या प्रवासाचा उद्देश श्रद्धा व्यक्त करणे हा आहेच, पण सायकल वापरा, आरोग्य जपा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील आहे। यातील एका सदस्यांनी यापूर्वीही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज नांदेड। नांदेड येथील रहिवासी असून नांदेड येथील छत्रपती रायडर्सचा सदस्य आहेत। आम्ही अयोध्येला सायकलने प्रवास करत जाणार आहोत आणि त्या प्रवासाचा प्रमुख उद्देश म्हणजे 2-3 उद्देश आहेत। पहिला उद्देश हा आहे की आरोग्य चांगले राहण्यासाठी लोकांना संदेश द्यायचा आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की नांदेडला पवित्र गोदावरी नदी आहे, महाराष्ट्राची गंगा आहे ती, आणि त्या पवित्र नदीचे तीर्थ घेऊन आम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करणार आहोत। अयोध्या या ठिकाणी जाणार आहोत आणि हा प्रवास पर डे 150+ किलोमीटर असेल आणि 1250 किलोमीटरचा प्रवास हा जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे। जात्या वेळेस सायकलनं जाणार आणि रिटर्न येत्या वेळेस बाय कार येणार आहोत। आणि पावसाळ्याचे दिवस आहेत हे गृहीत धरलं आणि जो नियमित व्यायाम करतो त्याच्यासाठी ऊन, पाऊस, वारा हा सर्व दिवस सारखेच असतात। सायकल ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस पाऊस लागतच नाही, पाणी जरी पडलं तरी त्याचा वेगळाच आनंद असतो। शरीर गरम झालेले असते आणि त्या पावसाची कसलीही तमा न बाळगता आम्ही सायकलचा प्रवास करणार आहोत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।